की बांबूपासून मिथेनॉल बनवायचं आहे. आणि हे बनणार कुठे? हां, 26,000 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट टाकला जाणार. 1 बिलियन टन म्हणजे 10 लाख टन वर्षाला बांबूपासून मिथेनॉल बनवायचं प्रोजेक्ट टाकायच्या सामंजस्य करार 26 तारखेला म्हणजे 20 20 जानेवारीला जानेवारी. झालेला आहे. हां. आता लक्षात घ्या, हा चमत्कार काय? चमत्कार काय की जमिनीच्या पोटातलं 1 लिटर पेट्रोल काढून जर जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होऊ लागले. हो. आणि मग तुमचं माझं मरण हे कार्बनमुळे होणार आहे. मग आता कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे आणि मग ह्याला पर्याय काय? मग जमिनीच्या पोटात म्हणजे डिझेल, पेट्रोल आणि कोळशाच्या रूपानं CO2 जे झोपलेलं आहे ते काढून जाळून हवेमध्ये वाढवण्यापेक्षा आता हवेतलं कार्बन खायचं, ऑक्सिजन सोडायचं आणि कार्बन खायचं. म्हणजे 1750ला जी प्रक्रिया झाली, काय झाली, की इंजिन तयार झालं. त्या इंजिनमध्ये जमिनीच्या पोटातलं इंधन वापरलं. आणि त्या त्याच्यामुळे इंधनाने कार्बन काय केलं? हां. ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं, ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं. आता आपल्याला काय करायचंय? कार्बन खायचंय आणि ऑक्सिजन सोडायचंय आणि त्याच्यातून इंधन बनवायचंय. आणि हे इंधन सस्टेनेबल एअर फ्युएल अच्छा. म्हणजे सगळ्या ठिकाणी सस्टेनेबल फ्युएल तयार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. समजा हे जर झालं, 26,000 कोटी रुपये जर का समजा चं 1 युनिट जर तयार होणार असेल तर गावागावातले शेतकरी आता ज्या शेतामध्ये काही सुद्धा होत नाही अशा रानात सुद्धा बांबू येऊ शकतं. आणि मग गावागावात पडीत असलेले क्षेत्र म्हणजे शेतकरी बांधावर, नदीच्या कडला, नाल्याच्या कडला, रस्त्याच्या कडला, घरच्या कडला 1 इंच सुद्धा जागा शिल्लक ठेवणार नाहीत आणि लोक बांबू लागवड करायला सुरुवात करतील आणि त्याला 5,000 रुपये टन पैसे मिळणार आहेत. आणि एका एकरला जर समजा 30 टन बांबू जर निघणार असेल तर 30 टन गुणिले 5,000, 5 त्रिक 15 म्हणजे 1.5 लाख रुपयाचं मटेरियल 1 एकरमध्ये सगळं पण त्याला खर्च किती येणार मग? हा खर्च असा आहे बरं का की आता राज्य सरकार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हां. महाराष्ट्रामध्ये आता एक कायदा तयार केलेला आता त्यांनी आता 1 हेक्टर शेतकऱ्याला बांबू लागवड करण्यासाठी 7 लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं 1 हेक्टरला. पण त्याच्यासाठी समजा एखाद्या शेतकऱ्याने अप्लाय केला, अर्ज केलेला आहे, तर त्याला ते पैसे किती लवकर मिळतात किंवा किती काळानं मिळतात? अर्ज मंजूर 15 दिवसात होणार आहे. अच्छा. आणि पैसे जसे जसे ते शेतकरी खर्च करतील तसे तसे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला शेतकऱ्याला खड्डे खंदायला पैसे, त्या खड्ड्यामध्ये कंपोस्ट भरायला पैसे, तिथं माती टाकायला पैसे, झाड लावायला पैसे, झाडाची रोपं तुम्हाला बंधाऱ्यावर मिळणार आहेत. एवढंच नाही तर रोज त्या झाडाची निरीक्षण करण्यासाठी शेतकरी शेताला स्वतःच्या शेतातलं पीक बघायला शेतकरी जर शेताला जाणार असेल तर 312 रुपये दररोज शेतकऱ्याला अच्छा, 100 रोजंदारी मिळेल. दिवस हा रोजंदारी मिळणार आहे त्याच्यामधून. आणि मग हे एकदा चमत्कार सुरू झाला ना तर मग होईल काय? 2 गोष्टी. एक तर निसर्गाचं संगोपन होईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता जसं 33% आता आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता 4 दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की 33% बघा, एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राचं पहिला मुख्यमंत्री असा माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की 33% वन क्षेत्र असल्याशिवाय मानव जात सुरक्षित राहणार नाही हे विज्ञान सांगतंय. बरोबर. ते विज्ञानाची अंमलबजावणी करणारा पहिला मुख्यमंत्री निघाला आणि त्यांनी सांगितलं की मला आता 300 कोटी वृक्ष 2030 पर्यंत लावायचेत. आणि मग हरित महाराष्ट्र करायचं आहे. म्हणजे जगामध्ये पहिलं विषय असा आहे की आता मला हरित महाराष्ट्र करायचं आहे. मला सांगा तुम्ही आत्तापर्यंत हरित महाराष्ट्र मला करायचं आहे, झाड कुठलं लावणार आहे? वड, पिंपळ कशाला लावतील? त्याच्यापासून 2 रुपये मिळणार नाहीत. आता लावलेलं झाड, एकदा मी झाड लावलो तर हे कल्पवृक्ष आहे. बांबू एकदा जर लावलं तर हे लावलेलं झाड कमीत कमी 50 वर्षाला तुम्हाला 30 टन आणि 40 टन उत्पादन देणार आहे.